काय सांगू तुला उद्यात आला आणि माझ्या कुठून पाणी आलं मला पण समजलं नाही. कळलं नाही एवढं कुठं दिसलं तुला म्हणजे कुठे आहे मला माहिती काय मी तुमच्या मागे आहे तू माझ्या मागे होता तुला माहिती पाहिजे मला काय नाही बोला तुम्ही या ठिकाणी अहो साधू महाराजांनी सांगितलं एखादं संकट तर त्याच्यावर आलं नसेल पण नाही मला विश्वास आहे. बाबा 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 नाही समजलं का माझ्या बाबांसाठी कोणतंही कृत्य तुमच्या पायाला स्पर्श होईल तेव्हा तुमची शील होईल. मात्र हे लग्न मी होऊन देणार तुमच्यासाठी योग्य आहे. महाराज नाही म्हणतात मी नागराज माझी म्हणतात तुम्ही आमचं वास्तव्य या राज्याच्या नमस्ते मित्रांनो, मी शरद जाधव कोकणासाठी काय पण आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, कसा आपण गवळण बघितला भाग वेगळा होतो एकच रात्र असा दुसरी माळ त्या दुसऱ्या माळ एकच कार्यक्रम असा गवळण तर बघितला म्हणजेच गलनाट्य बघितलं. आता वग नाट्य असा एखादी पारंपरिक म्हणजे ज्या जुन्या काळातली एखादी स्टोरी वगैरे काहीतरी घेतली जातात आणि त्या स्टोरीच्या धर्तीवरती मग हे सगळं नाट्य उभं केलं जातं. एका रिहर्सल्स वगैरे जर बोलता तर मग ती रिहर्सल वगैरे म्हणजे तालीम काही नसतं. एखादी स्क्रिप्ट घेणार विषय घेणार आणि त्या विषयावरती सरळ उभे राहिलं जातात. म्हणजे ही एक अनोखी गोष्ट आणि ही ह्याच्यातनंच समजतं आपल्या कलेचा भाग काय होतो. तर मग ही एक अनोखी कला आपल्यासोबत हैसर साजरी करणार. तर मग ह्या सादरीकरणात काय मजा येतं ना ती बघूया. थोडीशी कॉमेडी असते, थोडंसं सिरियसनेस असतो, ट्रेजेडी असते, सगळ्या गोष्टी असलेल्या. तर मग ही काय ना ती बघूया. चला, ह्यो प्रयत्न कसं वाटलो तो सांगा आणि आवडलं तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवरती नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन दाबा जेणेकरून पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळतील. आणि हो, माका जर इंस्टाग्राम आय डी फॉलो करूचं असेल तर कोकणासाठी _ काय पण इंस्टाग्राम आय डी पण फॉलो करा. चला मित्रांनो, या कार्यक्रमाची एक वेगळी मजा ही अनुभव. तर वगनाट्य गणनाट्य जे बोललं जातं आपला पारंपरिक कोकणातली ह्यो प्रकार असा आणि ह्याच नृत्याचा प्रकार म्हणजे जो एक ही कला असा ना ह्या कलेचा एक प्रकार असा आणि त्याच्यात गवळण झालेले जे आपले असतात ना ते श्रीपात्र साकारलेले असे हैसर आपल्या समोर पात्र दिसतात. पण मग ह्यांचं जसं की ह्याच्यात असणारा थोडीशी कॉमेडी तर भरपूर असणारा पण मग ट्रिगर असणार आणि बऱ्याच गोष्टी असतात. हे तुमका अनुभव मिळतील. ही कोकणातली पारंपरिक जी कला असा ना ती यांनी जोपासण्याचं काम केलेलं आणि ह्या तुमका हैसर बघू मिळत. चला पुढे जाऊया आणि हे काय मजा येतं ना ती बघूया ना. आपलं वगनाट्य जसं मी बोललोय ना तर वगनाट्यातले बाकीची पात्र साकारली असतात आणि हे बघा एक आता समोर दिसतील आपल्या. चला 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 आपलं काम चालू झालं. आता शाहीर तयार झालेत आणि शाहीर आता पुढच्या कामात जातले. आता वगनाट्यातला अतिशय कॉमेडी असा एक पात्र जो आपला पेंद्या असता किंवा अजून पण बरंच असं सुदामा. तर मग हे बघा तुम्ही साकारलेला कसा दिसता. अगदी वेशभूषा रंगभूषा करून अगदी कडक झालो असा. चला यांची पुढे आता मजा काय येणार ना ती आपण बघू. मुख्यतः गजबजणारी दर वर्षाप्रमाणे ह्या पण वर्षी निगेटिव्ह म्हणजेच विलनची पात्रात एंट्री झाली असा
आणि आता ह्या तुमका हैसर काय मजा भेटणार ना ती बघा. उत्सुकता जर माका लागलीच असा, पण मग स्टेजवर गेल्यावरती पुढे उत्सुकता काय होणार ना ती बघूया आपण. आणि कुठल्या प्रकारे मजा येणार ना, कशी मजा येणार ती बघूया. तुम्ही मजा घेशाल ही आशा असा. पुढे अजून खायची एक पात्र असत ती बघूया. पायापासून सुरुवात दरवर्षीप्रमाणे तुमका पण उत्सुकता लागली असणार की प्रसादने ह्यावेळेस कॅरेक्टर काय घेतलं ना. दरवर्षी जसं प्रधान किंवा काहीतरी राजाचं वगैरे कॅरेक्टर घेतात तसंच आत्ताचं पात्र घेतलं नसा. ह्या पण असंच काहीतरी वाटतं. पण मग ही उत्सुकता का लागली असा, जोपर्यंत आपण ही स्टोरी बघणार नाही ना तोपर्यंत, हे वगनाट्य बघणार नाही तोपर्यंत ह्यो उलगडणार नाही. तर मग चला ह्या गोष्टीही पण मजा घेऊया. या वर्षी काहीतरी वेगळा असा या सुरुवातीपासून वाटत होता आणि आता बघूक पण मिळाला. चला तर मग पुढे जाऊया आणि मजा घेऊया. पुन्हा ह्या वर्षी पण आपलो नवीन हवालदार तयार झालो असा, पण जरा त्याका करंट मारतो ह्या वेळेस. लाईटचं करंट मारणारा मराठीचं घेतलं ना असा. चला ही पात्रात ना ही आमची कॉमेडी पात्र असतात आणि खरोखर मजा देतात ह्या कार्यक्रमात, या वगनाट्यात. बघा पुढे काय आधी पात्र रंगला असा पात्र बघा. तर मग ही पात्र जी असत ना याच्यातला आता राजकुमारीचा जो पात्र आहे ना, आता राजकुमारीचा पात्र सज्ज झाला असा वेशभूषा रंगभूषा करून. पुढे बघूया काय मजा येणार ती. चला पात्र जर रंगला म्हणजे वेशभूषा रंगभूषा करून कंप्लीट झाला असा, तर ह्या पात्रानं खयचो रोल घेतला ना म्हणजे काय घेतल्या ना ते समजत. पण मग एकंदरीत मजा वाटणार असा, कारण वाटतं असा की काहीतरी वेगळा असा. चला तर मग ही मजा काय आहे ना ती पुढेच जाऊन बघूया. दरवर्षीप्रमाणे या वर्षी पण आपले राजा जे असत ना वेशभूषा रंगभूषा करून तयार असत आणि यांचा कॅरेक्टर आहे ना दरवेळेस प्रमाणे अगदी कडक असत. तसाच अपेक्षित आहे की काहीतरी वेगळा असणार आहे ह्या वेळेस. पुढे जाऊन बघूया आपण काय वेगळा आता. चला धन्यवाद. आमचं वास्तव्य या राज्यात वास्तव्य करतोय. पण आज माझ्या एकाएकी म्हणत आलाय बरं काय हा प्रवेश प्रवेश ही स्थिती मला प्राप्त करून घ्यायची आहे. या स्थितीच्या अर्थामध्ये की जी काही माझ्या मनात इच्छा येईल ती मी परिपूर्ण करू शकतो. म्हणूनच मी आज याच ठिकाणी त्याचा प्रारंभ करणार आहे आणि ती सिद्धी मी प्राप्त करून घेणार आहे. म्हणून आज या ठिकाणी मी चढ्या करणार आहे. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. आणि इतर देवदेवतांच्या कृपेने मी काही शक्ती प्राप्त केली आहे. त्या शक्तीच्या जोरावर सांगतो ओम नमः शिवाय.
आज माझ्या शक्तीची जाणीव नाही. होऊ दे. काय वाईट ना? आता मी थांबलोय. लक्षात ठेव, ज्या त्यावेळी तुम्ही शक्तीचा उपयोग करायला लागशील त्या त्यावेळी मी तो हेतू साध्य करायला देणार नाही. मी परत येईन. आज माझ्या मनात बेकार आला. आज एक शक्ती परिपूर्ण करायला राहणार नाही. बेकार कुठेही जा, आवा माणूस थांबव. हा बोल, काय बोलायचं? अरे आपल्या राज्याचं नाव काय माहिती आहे तुला? राज्याचं नाव माहिती आहे का तुला? राज्याचं नाव? हो, तुला नाही माहिती? मला नाही माहिती. म्हणजे तुला नाव कशाला करतो रे? मी आता मला राज्याला जात नाही रे. ही आपली कुठली नगरी आहे? कुठली? क्रांतीपूर नगरी. क्रांतीपूर नगरी. हा हा. आणि राजा बोल, मला माहिती आहे. चंद्रकांत राजा. हा, चंद्रकांत राजा. वा वा वा, हुशार आहे. बरोबर आहे ना? बरोबर. मी तुझ्या नंतर राहिलो. होय. तरी पण तुझ्यापेक्षा नाही. अरे मी तुला जरा बघत होतो. म्हणजे तुला माहिती आहे का? तुझा अभ्यास तू बघ. हा बरोबर आहे. पारा कसा एकदम? पारा एकदम कडेकोट. पाऱ्यामध्ये जाऊन आणि आपल्यावरती आता कामगिरी आहे. नाही मला नाही माहिती. अरे सर्व तयारी आपल्यावर सोपवलेली आहे महाराजांनी. हो, बुद्धिमत्ता बरोबर आहे. पाच म्हणायला पाहिजे. बरोबर बरोबर ना? आता त्याला काय काय लागेल ते तुला माहिती असणार. हो, ते माहिती आहे मला. म्हणजे आपण आता ते घेऊन येऊया. हो, त्याचं सामान घ्यायला पाहिजे. बरोबर ना? बरोबर. आता महाराजांची वेळ झालेली आहे. हा, पारा एकदम कडेकोट व्हायला पाहिजे. हे भगवती, तुझ्या कृपेने हे माझं काय चांगल्या प्रकारे चाललेलं आहे. कसल्याही गोष्टीची कमतरता नाही आणि ती कमतरता का असेल हे माते तुझा कृपा आशीर्वाद आमच्यावर सदैव असेल तर कुठलीही कमतरता काय, कुठलंही संकट तुझा आमच्यावर एवढी आमची खात्री आहे. आज तुझा नवरात्र उत्सव चालू आहे. 9 दिवस तू 9 नावाने प्रसिद्ध झाले आहे. त्याचप्रमाणे आज तृतीयेचा दिवस. या तृतीयेच्या दिवशी तू चंद्रघंटा या नावाने प्रसिद्ध झाली आणि त्या चंद्रघंटा या नावाची देवीची पूजा केली जाते. माते त्याचप्रमाणे आज या दिवशी तुझे चंद्रघंटा या नावाने पूजा अर्चा केलेली आहे. माते पावन प्रभूने हे माते तुझ्या आशीर्वादाप्रमाणे तुझा जर आशीर्वाद असेल तर तो बेताळ आम्ही त्या बेताळाचे सेवक आहोत आणि बेताळासाठी काही करायला आम्ही तयार आहोत. कारण त्याची सुद्धा या चंद्रकांत राजावरती मर्जी आहे. आज पौर्णिमेचा दिवस आहे पण
हा, ठीक आहे ना, भेटूया ना. मग ती आता मला भेटू शकते? हो हो, भेटू शकते. मग ती आता कुठे आहे? हो, आहे, भालामध्ये आहे. हो, बोलावून घेतो. हा, बरोबर. हा, तुझं. हो, लावलंय? हा, कशासाठी पाठवलं? आपल्या ऋषी महाराज आले. हो. हो. महाराज, मी नमस्कार. आशीर्वाद. आपण या ठिकाणी येण्याचं कारण तितकंच महत्वाचं आहे. तुमच्यावर एक मोठं असं संकट येणार आहे. काय सांगता मला? ते पण तुमच्या मुलामुळे. महाराज, हे संकट काय? तुमचा मुलगा अनपेक्षितरित्या लग्न करेल तेव्हा ते संकट तुमच्यावर होणार. काय महाराज, असं जर असेल तर ते अनपेक्षितरित्या लग्न मी हा, बरोबर. अजून एक, जो मुलगा लग्न करेल आणि जेव्हा त्याचा तुमच्या पायाला स्पर्श होईल तेव्हा तुमची शीर होईल. मात्र हे लग्न मी होऊन देणार नाही. आणि ते तुमच्यासाठी योग्य आहे. बरोबर. महाराज, आपण जेव्हा पुरुष आहात शेवटी तुमच्या वेशावरूनच जाणणार आहोत. अजून काही सांगणार आहे? नाही, एवढंच सांगण्यासाठी मी इथवर आलो. ठीक आहे. आणि तुम्हाला सांगायचं होतं ते मी सांगितलंय. येतोय मी. काय करायचं? हो, आता त्या ऋषी मुनींनी सांगितलं म्हटल्यावर थोडंफार ऐकलं पाहिजे. हो. आणि मला तर वाटतं एखाद्या ऋषीने सांगितल्यानंतर त्यांचं वचन खरं होतं म्हणतात. खरंच होणार. आता ते मुद्दामून इथपर्यंत सांगायला मग आले. आता काय करायचं मला? हा, आपण आता काय करायचं ते सांगा. हे पहा, हा. या ऋषीने मुलीने जे काय सांगितलं आहे हो. ते युवराज प्रशांत सांगू नका. हो, बरोबर आहे. एवढी दक्षता द्या. हो, हो, चालेल. फक्त तुम्ही दोघे साक्षी आहात. हा, हा, हा. चालेल, चालेल. बरोबर. पण तुला कल्पना द्यायची नाही. त्याला अजिबात करून द्यायचं नाही. बरोबर, चालेल. समजलं ठीक का? आहे, चालेल. आणि जर तसं घडत असेल, हा. कारण अनपेक्षित जर लग्न घडत असेल, हो, हो. त्यासाठी आपण तिघांनी हा, म्हणजे निरोप करायचा. म्हणजे ते न होण्याबद्दल प्रयत्न हो, केले. बरोबर आहे. समजलं का? बरोबर. त्यासाठी तुमची दोघांची साथ हा, आहे ना, भाऊ, आमची साथ आहे. बरं, ठीक आहे. हो. पण युवराज कुठे आहे? हा, अजून कुठे राहिले? यायला पाहिजे होते. रोज माझ्याबरोबर येतो. शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. हा काशीपूर नगरचा युवराज प्रशांत तुला साष्टांग प्रणिपात करतो. हे माते, तुझा सदैव आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे आणि म्हणूनच हे सारं वैभव आजपर्यंत मला लाभलंय. आमच्या मातोश्रीच्या पश्चात आमच्या पिताजींनी माता आणि पित्यात दोघांची माया आम्हाला दिली. पुत्रावर प्रेम केलं. त्यांच्या प्रेमाने आम्ही आज इथपर्यंत पोहोचलो. विद्याभ्यासात पारंगत झालो आणि राज्यात परतलो. आता महाराजांसमवेत राज्य कारभार चालवावा हीच मनाची इच्छा. या राज दरबारापर्यंत आमचं आगमन झालं. पहिल्या प्रथम पिताजींना नमस्कार करूया. बाबा, हा तुमचा पुत्र तुम्हाला आहे माझा खूप आशीर्वाद. प्रशांत, बोला बाबा. प्रशांत, आज तुझी मनस्थिती ठीक आहे? बाबा, अहो, विद्याभ्यास पूर्ण केल्यानंतर या राज्यामध्ये आम्ही परत आलो. परंतु आमच्या मनामध्ये राहून गेलेली एक इच्छा ती म्हणजे शिकार करणे. शिकार कर. हो, शिकार करणं हा क्षत्रियाचा धर्म आहे. पण बाबा, आम्ही गुरुकुलातून परत आल्यानंतर
गेलो नाही. म्हणूनच राहून राहून एकच गोष्ट मनामध्ये वाटते, ती शिकारीला जायची. बाबा, तुम्ही आज्ञा दिली तर मी आता शिकारीला निघतो. शिकारीची इच्छा तुझी अपूर्ण आहे. याच कारण म्हणजे आज आम्ही तुम्हाला अनुमती देणारच काय बाबा, आज तुम्ही अनुमती देणार नाही? पण असं का? कारण गुलदस्ता ठेवलं. बाबा, अहो मी तुम्हाला सांगितलं आणि तुम्हालाही ते माहिती आहे, शिकार करणं हा क्षत्रियाचा धर्म आहे आणि माझा तो छंद आहे. म्हणून सांगतो बाबा, आज मला शिकारीला जायचंय म्हणजे जायचंय. कशा तुझी आई स्वर्गवासी झाल्यापासून आम्ही तुला उल्हासाचा सभा तुझी प्रत्येक इच्छा आम्ही मग माझी इच्छा पूर्ण करणार नाही बाबा. अहो तुमची कुठली इच्छा पूर्ण करायला हा तुमचा पुत्र सदैव तयार आहे. परंतु मलाही वाटतं क्षत्रिय धर्माचं पालन करत असतेवेळी आमचा पराक्रम कुठेतरी दाखवावा. शिकारीसाठी जावं, वेशीवरती लढाईसाठी जावं. तुझंही म्हणणं खरं आहे, पण माझा नाविलाज म्हणून मी तुला रोखत होतो. पण काय करावं, पुत्र प्रेम आडवं येतं ना. जन्मोजन्मी आम्ही पुत्र प्रेम केलं आणि त्या पुत्राला एका शिकारीचं छंदासाठी जाणं आम्ही रोखू शकत नाही. म्हणून तू शिकारीला जा, माझा नाविलाजाने तुला अनुमती देतो आहे. पण एक काम कर, तुझ्या जीविताला तू सांभाळ. बाबा, अहो माझ्या जीविकाला मी सांभाळत आणि मी तुम्हाला शब्द देतो, हा समोर दिसणारा सूर्य अस्ताला जाण्यापूर्वी मी राज्यात पुन्हा परत येतो. ठीक आहे, मग हवा तुम्ही सुद्धा युवराज प्रशांतच्या सोबत जा. काही त्याच्यावर जातीची हा ठीक आहे समजलं का बाबा? तुला आम्ही अनुमती देतो आहोत. तू आज शिकारीला जायचं ठरवलं आहेस ना, मग तुझ्याला आपण स्वतःची काळजी. बाबा, मी स्वतःची काळजी घेणार, पण तुम्ही पारे करायला का पाठवता माझ्यासोबत? माझ्या सोबत असणं गरजेचं आहे. हो बाबा, मी तुमचा पुत्र आहे. अरे तुझं माझी एवढी काही इच्छा पूर्ण करणार नाहीस का बाबा? की सगळ्या इच्छा तुझ्या बरोबर नाही नाही बाबा, मला तसं कधीच होणार नाही. तुमची इच्छा आहे ना, मी स्वतः पाठवतो काही हरकत नाही बाबा. ठीक आहे. तुमची इच्छा असेल तर ही इच्छा कमी अनाथच करणार नाही. ठीक आहे. मारेकरी सकाळी शिकार कर आणि संध्याकाळी परत ये. होय बाबा. येतो आम्हाला पण शिकार करायला बरोबर भेटली. तुम्हाला पण शिकार करायची आहे? चान्स भेटत ते मिळेल ना. काही हरकत नाही. मारेकरी तुम्ही नाही हवाला आता आपण या क्षणापासून शिकारीला जाऊ. हो, जाऊया. आणि एक चांगली शिकार करूया आणि राज्यामध्ये सूर्य असताना जाण्यापूर्वी परत येऊया. हो ठीक आहे ना. चला तर मग. चला. माझ्या तपश्चर्येचा भंग केला नाहीच म्हणणार. तू माझ्या समोर येऊन दाखव काय करतो. ती वेळ येईल, त्याच वेळी इथं काय करायचं ते मी करेन. पण आज मला एक गोष्टीची आठवण ती गोष्ट म्हणजे माझ्या गुहेत एक चोकीची कन्या तिथून आली आलेली कशी आली हे रहस्य मी तुम्हाला सांगणार आहे. मी माझ्या राज्यात फेर फटका मारत असताना दोन दरोडे कोण तिला घेऊन या ठिकाणी आले आणि तेच करणार. रडण्याचा आवाज मी ऐकला आणि तिच्या रडण्याचा आवाज मी ऐकला आणि त्या ठिकाणी गावात गेलो. मी धावत जाता क्षणी ते दोन्ही दरोडे कोण म्हणून गेले, मला घाबरले. त्या मुलीला तिकडे टाकून पळाले आणि त्यानंतर तिला घेऊन मी माझ्या भयपती आलो. आज ती मुक्ती झाली पण कुठे गेली असणार
मी तिचं नाव उपास ठेवलंय. रुपा, अगं ए रुपा. होय, कारण कित्येक दिवस सांगेल सांगेल असं म्हणतोय मी तुला. काय तू माझी रक्ता मांसाची नाही. तू मला सापडलेली मुलगी आहेस. होय हो नरोडे कोण तुझं श्रीदेव करण्यासाठी माझ्या वेळेच्या जंगलात आलो आणि त्या ठिकाणी मी गेलो. तू ओढत होतेस आणि तुला मी वाचवलं. ते थोडे पण पळून गेले आणि त्यापासून तुला माझी मोठी केली. आज तू कोण झालेस? हे काही का असणार पण लहानाची मोठी तुम्हीच केली आहे ना. होय तुम्हीच माझे बाबा. तुझे आई वडील कोण हे मला काही माहिती नाही आणि तुला सांगू शकणार नाही. तू लहान होतीस तुला तू माहित नसणार. तेव्हा त्या गुहेच्या जंगलामध्ये फिरताना कसं अगदी सांभाळून फिरलं पाहिजे. हो बाबा. जास्त लांब जाऊ नको. पुढे जवळ जा आणि परत ये. मला एक आता आठवलं. मी बाजूमध्ये जाणार होतो पण सोबा पाण्यात जा ना जाऊ मी त्या बिंदास जा. आज्ञा असेल तर मी जाते. प्रसंग पडला तर माझा हवा कर. मी त्या ठिकाणी हजर राहील. चालेल. येतो मी. काय ती झाडे आणि त्यांच्यावरचे फुले गोड दिसतात ना. त्याच्यावर मला एक गाणं सुचलं.
आणि तुझी बायको एवढी सुंदर बनली. हो आता तर लग्न केलं. काय हो आणि तू कोण आहे? मी कोण आहे? हो हे बघ राजपुत्र प्रशांत म्हणतात मला. लक्षात असू दे राजपुत्र प्रशांत. संकटात असलेल्या स्त्रीची सुटका करणं हे माझं कर्तव्य आहे. पण तू आता इथे कशासाठी आलाय? तिची आर्त किंकाळी ऐकली. धावा वाचवा हे शब्द ऐकले. दक्षिणी या ठिकाणी आलो. तिची सुटका करणं हे माझं कर्तव्य आहे. तिची सुटका होऊ शकत नाही. बऱ्या बोलायला सांगतोय. तिची सुटका कर. तिला माझ्या स्वाधीन कर. काय हे कदापि शक्य नाही. हे कदापि शक्य नाही. मग एक गोष्ट लक्षात ठेव. हे जर तुला शक्य वाटत असेल तर मरणाला तयार हो. मरणाला हिच्यासाठी मी तयार होऊ शकतो. मग काही हरकत नाही. होऊन जाऊ दे. होऊन जाऊ दे. माझ्याशी पराक्रमाची वल्गना करत होता. काय तो पराक्रम. मी खूप खुशच झाले. कोण आहात तुम्ही? मी कोण आहे? अगं कांतीपूर नगरचा युवराज प्रशांत म्हणतात मला. पण तुझं नाव काय? मी रूपा या जंगलामध्ये राहते. रूपा या जंगलामध्येच राहते. एवढी सुंदर कन्या या जंगलामध्ये राहते. याला कारण आमचे नागराज बाबा आहेत ना, त्यांनी मला लहान असताना वाचवलं. तेव्हापासून ते माझे सांभाळतात. काय म्हणते? नागराज बाबा या जंगलामध्ये राहतात आणि लहान असताना त्यांनी तुला वाचवलं आणि त्यांच्याजवळ राहते. आणि तुम्ही खूप सुंदर दिसता. काय मी सुंदर दिसतो? अगं आहेच मी सुंदर. त्यात काय? तुमच्यावर मला जीव लागला. काय अगं या ठिकाणी आपण भेटलो आणि लगेचच म्हणते माझ्यावर तुला जीव लागलाय.
काय सांगू तुला पुण्यात आला आणि माझ्या कुठून कुठून पाणी आलं मला पण समजलं नाही. कळलं नाही एवढं पुढे दिसलं तुला म्हणजे अरे पण युवराज कुठे आहे ते मला माहिती काय मी पण तुझ्या मागे आहे. तू माझ्या मागे होता तुला माहिती पाहिजे मला काय दिसलं कुठे ते आता त्यांना शोधायचं कोणी शोधायला मी दोघं मी तर पाहूया आपण राज्यात जाऊया आणि मला काय सांगायचं हे तुला माहिती तू काय ते बघून मला मी सांगायचं मी चालेल ना तर आपण अजून बोलूया कुठं बरं गेले ते कुठे दिसतो तुम्हाला विचार नाही ना तर माझं मन तसं भेट आहे नव्हतं बाळ चांगला केलं राजकुमार नाही बोला तुम्ही या ठिकाणी प्राण संकटात सापडलेल्या स्त्रीची मुक्तता करणं हे क्षत्रियाचं कर्तव्य आहे. ही संकटात सापडली हो आणि म्हणून मी तिचं रक्षण केलं. तुमचं कर्तव्य तुम्ही पार पाडलं त्याबद्दल मी तुम्हाला काय देणार. हो बाबा काही देऊ नका कारण माझ्या मुलीला तुम्ही प्राण वाचवला. हो त्यात विषय करून काय आहे हे माझं कर्तव्यच आहे ते मी पार पाडलं. बाबा मला एक बोल ना मी यांच्याशी लग्न करायचं आमच्या दोघांच्या एकमेकावर प्रेम आहे. काय हो तुमची हसबंड असेल तर हे काय तुझं लग्न होणार आहे. हो त्या चांगली गोष्ट कोणती असणार. तुमची परवानगी आहे ना. तुझ्या मनात आहे ना तिला प्रेम केला. बाबा तुमची आमच्या दोघांच्या विवाहाला परवानगी आहे. होय तुला परवानगी आहे मग काही हरकत नाही. चला या ठिकाणी तुझा विवाह करून देतोय. यापुढे तुम्ही तुमच्या राज्यात जाणार. होय तुम्ही या ठिकाणी राहणार. हो असं काय म्हणता मी एका राज्याचा युवराज आहे. बरोबर आहे. आणि माझे बाबा त्या ठिकाणी वास्तव्य करताय. महाराज म्हणून आपल्या प्रजेचा सांभाळ करताय. तेव्हा त्या राज्यात परत जाणं आणि माझ्या पिताजीच्या कानी ही गोष्ट सांगणं हेही माझं कर्तव्य आहे. बरोबर ठीक आहे. बस बाळ बाळ तुम्हाला जोडून चालली बाळ. एवढी असताना तुला सांभाळलं लहानाची मोठी केली. आज तू पैशाची झालीस पण काही हरकत नाही बाळ. पण पुढील आईची चुकाने त्यावेळी तुला माझी आठवण येईल. त्यावेळेला धावा कर. हे प्रत्यक्ष त्या ठिकाणी येईल बाळ. अहो तुम्ही निर्धास्त राहा. कशाला काळजी करताय. हा युवराज प्रजा तिची काळजी घेण्यासाठी सक्षम आहे. हो यानंतर ती माझी सहचारिणी आहे आणि सहचारिणीचा सांभाळ करणं तिचं संरक्षण करणं हे प्रत्येक पतीचं कर्तव्य असतं आणि ते कर्तव्य मी पूर्ण करणार. तुम्ही आमच्या हातात येतो चल. दिवस आणि तपश्चर्या पूर्ण करणार. काय झालं असेल मला तर हुडहुड वाटली आहे. माझा लाडका पुत्र आणि अजून
अजून तो राज्यामध्ये आलेला नाही. कुठे असेल तो? साधू महाराजांनी सांगितल्याप्रमाणे एखादं संकट तर त्याच्यावर आलं नसेल, पण नाही, मला विश्वास आहे त्याच्यावर एखादं संकट कधीही येणार नाही, कारण अंबा भवानीचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे. कोंड काय असं चेहरे का दिसतंय? काय झालं? काय सांगायचं महाराज, आम्ही शिकारायला गेलो खरं, पण पुरा एका साईडला गेले आणि आम्ही साईडला गेलो. अरे मूर्खांनो, काय केलं आहे? मी तुम्हाला बजावून सांगितलं होतं. सांगितलं मला तुम्ही आम्हाला युवराजावरती लक्ष ठेवा म्हणून सांगितलं होतं. आमचं ऐकायला नाही, आमचं त्यांच्यावरच लक्ष होतं. मग तुम्ही परत का आलात? तिथे प्रारंभ कोण करून दे. जा, निघून जा इथून. आणि जोपर्यंत दुरण भेटत नाही तोपर्यंत इथे राहायचं नाही. चला. सांगितलं होतं म्हणजे त्या ठिकाणी दावा वाचू अशी आज टिपाळी ऐकू आली. आणि त्यानंतर मी धावून गेलो. पाहतो तर काय, एका स्त्रीचा छळ मांडला होता. त्या ठिकाणी त्या स्त्रीची मी सुटका केली. हो, सुटका केली, पण इथवर कशाला आणलं? ती सोडून द्यायचं तिला. शिपाई, सुटका केल्यानंतर ही माझ्या प्रेमात पडली, कारण मी तिचं संरक्षण केलं होतं. दाबून प्रेमात पडली. हो. काय सांगायला लागतं? तिचं संरक्षण मी केलं ना, तिचं संरक्षण केलं म्हणून ती माझ्यावरती बेहद खुश झाली आणि त्या ऐकून ती माझ्या प्रेमात पडली. ठीक आहे, काढला आता काय होणार आम्हाला माहिती आहे. तुमचं काय होणार आहे? समजा मी काही घाबरू नका. पितानी ना मी समजावून हो, सांगतो. बाबा, अहो, झालेली घटना मी सांगितली. ती माझ्या प्रेमात पडल्यानंतर माझंही मन तिच्यामध्ये रमलं आणि त्या क्षणी आम्ही दोघंही तिच्या घरी गेलो. तिच्या बाबांचे आशीर्वाद घेतले आणि त्यांना तिची इच्छा सांगितली. तिच्या इच्छेनंतर आम्ही त्या ठिकाणी दोघांनी विवाह केला. पण का केलं? महाराजांनी चौकशी केली. महाराजांनी विचार करून घेतलं पाहिजे होतं. निदान मला तरी विचारायचं होतं. विचारलं पाहिजे होतं. होय बाबा, तुमची परवानगी घेणं हे माझं कर्तव्य होतं. आशीर्वाद घेऊ. पण विराज, हा, बाबा, काय झालं? नाही, माझ्या मनात कसं तरी काहून काहू उठतंय. माझं मन बेचैन झालंय. या तुमच्या पोटच्या मुलावरती आई नसताना आईचं आणि तिच्याचं दोघांचंही प्रेम दिलं. एकीकडे माझं मन तुझ्यावरती आणि घडलंय. ज्यावेळी आम्ही विवाह केला आणि विवाहानंतर आपले आशीर्वाद घेण्यासाठी येतोय, तर आपण आशीर्वाद द्यायला तयार आहे. पण युवराज, माझं मन सांगताय की तुझे आशीर्वाद नकोय. पण दुसरीकडे तू माझा लाडका पुत्र विवाह केलास आणि आशीर्वाद घेण्याच्या आशेने तू माझ्याकडे आलाय. होय बाबा. काय करू, काय करू? बाबा, नाही, बाबा, बाबा, बाबा. बाबा, काय झाले? काय झालं बाबा? कोणता अपराध केला होता? एका विवाहानंतर आशीर्वाद घेण्यासाठी बाबांच्या पायाजवळ गेलो. तर ते आशीर्वाद देता देता शिळा होऊन पडले. हवालदार, हवालदार, आता काय झालं? काय झालं? काय झालं म्हणजे हे ते तुम्ही हमला आहेत ना, त्याच्यामुळे ही परिस्थिती घडलेली आहे. हो, काय माझ्या या पत्नीमुळे ही अवस्था झाली? म्हणजे हे तुम्हाला माहिती होतं? माहिती होतं, म्हणूनच तुम्हाला आम्ही थांबत होतो. आता करू नका, करू नका. महाराज सांगत होते. काय तुम्हाला
हे माहिती होतं, माझ्या बाबाला हे माहिती होतं, परंतु मला माहिती नाही. हो, एकदा तरी याची कल्पना दिली असती ना, पण असा प्रसंग घडला नसता. आम्ही आम्हाला महाराजांनी सांगितलंय आम्हाला त्रिवेला सांगू नको म्हणून, मग आम्ही काय करायचं? देवा, देवा परमेश्वरा, आता मी काय करू, काय करू मी? हवालदार, यावरती काहीतरी तर मला वाटतं तुम्हाला या गोष्टीची कल्पना होती. कल्पना होती आम्हाला. म्हणजे याच्यावरती काही उपाय सुद्धा तुम्हाला माहिती असणार. सांगा, कोणता प्रसंग त्यावेळी झाला होता, कोणी सांगितलं होतं असं? हो, यावरती आम्ही उपाय काय सांगणार? हे सर्व घडलंय ते ह्या तुम्ही जे मुली हाणलेत ना, तिच्यामुळे सर्व घडलेले आहे. काय? हो, त्यामुळे हो, तुझ्या पाय घडले. कृपा, मग एका क्षणी तुझ्यावरती प्रेम केलं, पण तुझ्या जन्मदात्या पित्याने मला जन्म दिला, लहानाचं मोठं केलं. तो पिताच माझ्यावर निरावून जात असेल तर नाही, तुझी गरज नाही मला. हे सगळं माझ्यामुळे झालंय ना? होय, तुझ्यामुळेच झालंय. मी त्याच्यावरती उपाय काढणार. काय? हो. तू त्याच्यावरती उपाय करणार? आणि माझ्या उपाय बाबांना- करणार तर मग तुम्ही काय कराल ते करा. मग एक गोष्ट लक्षात ठेव, जर तू सांगितलेला उपाय कामी आला नाही आणि माझे बाबा पूर्वज झाले नाही तर हा महाल सोडून माझी साथ सोडून तुला जावं लागेल. बरोबर आहे, लक्षात ठेव. बरोबर आहे. बाबा, मी माझ्या बाबांना बोलावून घेते, स्मरण करून. काय? हो. तुझ्या बाबांना बोलावून घेते, हो. स्मरण करू. हो. मग काही हरकत नाही, आहे परवानगी. मी संकटात असेल तेव्हा ते नक्की येणार. बाबा, तुम्ही कुठे असाल की तुम्ही लगेच या. मी संकटात आहे. बाबा, या लवकर. माझी उमा! 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 बाबा, कोणता प्रसंग घडला तुझ्यावरती? हो, युवराज म्हणतात की माझ्यामुळे यांचं शिळा झाले. होय, तुमच्या कन्येचे हात माझ्या पिताजींना लागतात, ते शिळावून पडले. पहा, पहा कसे निघतात, निघाली झाले. काय करा, काहीतरी केलंच पाहिजे. होय ना, मग यावरती एकच उपाय, तुमच्या कन्येला तुमच्या घरी घेऊन जा. नाही नाही, माझ्या कन्येचा संसार मी मोडू देणार नाही. त्यासाठी नाही. हे आता काय घडलं तुम्हाला माहिती आहे ना? सर्व काही मला माहिती आहे. सर्व काही मला माहिती आहे. असं घडलंय तुम्हाला माहिती होतं? हो, माहिती होतं मला. त्यावर उपाय पण माहिती आहे. पण माहिती आहे ना? हो, ठीक आहे. राज, उपाय माहिती राहू आहे. नका, काही होणार नाही. समजलं का? सांगा, माझ्या बाबांसाठी कोणतंही कृत्य करायला मी तयार आहे. सांगा. मग का? तांत्रिक काय असं साधा सुद्धा नाही. समजलं का? सर्व विद्या परिपूर्ण आहेत आम्हाला. काय? होय सर्व विद्यांमध्ये तुम्ही पारंगत आहात? होय. मग काही हरकत नाही. ऐका सांगा उपाय. ऐका, तुमच्याच राज्याच्या वेशीपाशी एक मोठं सरोवर आहे आणि त्या सरोवरामध्ये कित्येक कमळ आहेत आणि सफेद रंगाची, लाल रंगाची, पण त्या ठिकाणी असं एकच कमळ आहे, ब्रह्म कमळ. ते लाल रंगाचं, ते घेऊन तू यायचंस आणि महाराजांच्या शरीराला स्पर्श करायचा. ते स्पर्श होतात, महाराज जिवंत होतील. आमच्या राज्याच्या वेशीपासून असणाऱ्या तलावात एक कमळ आहे, जे ब्रह्मकमळ आहे. ब्रह्मकमळ. ते ब्रह्मकमळ मी आणलं आणि माझ्या बाबाला त्याचा स्पर्श झाला तर माझे बाबा जिवंत हो, होतील. जिवंत होतील. मग काय आमचा हरकत शब्द नाही. आहे. काही येतोय हरकत मी. नाही. बाबांसाठी कोणताही कृत्य
करायला हा त्यांचा पुत्र सदैव तयार आहे. तू याच ठिकाणी का हवालदार, आम्ही वेशीपाशी जातो आणि त्या तलावातून ते कमळ घेऊन येतो. ठीक आहे. चला तर मग. चला. कमळ घेऊन येणार आणि वर्ष करणार. हो. आणि हे उठणार होऊ शकतो. डोकं फिरलं होऊ शकतो बाबा. तर जाऊया. ब्रह्मकमळ आहे, ते ब्रह्मकमळ घेऊन येऊ. हीच तर केस आणि या वेशीपाशी असणार हेच महाभयंकर तलाव. पण ते कमळ कुठे आहे? ही सारी कमळ या तलावामध्ये आहे. परंतु ते ब्रह्मकमळ ते निश्चितच वेगळं असणार, यामध्ये कोणती शंका नाही. पाहूया. हे पहा, हे कमळ विलक्षण वेगळं दिसतंय. बहुधा हेच कमळ असणार. हेच ते ब्रह्मकमळ. हे ब्रह्मकमळ कधी एकदा माझ्या राज्यामध्ये महालामध्ये नेतोय आणि माझ्या बाबांना त्याचा स्पर्श करवतो. हे ब्रह्मकमळ माझ्या बाबांना माझे बाबा हो, हे काय खरंच नाही. तुला सांगतोय मी. बाबा खरं होऊ शकतं बाबा. एवढं म्हणजे तुम्हाला बाबांनी सांगितलं. खायला भारीच आहे. मग आपलं पण बघितलं पाहिजे. शिव्या नको रे. लग्न वगैरे करायला बघितलं पाहिजे. मग म्हणजे तुमचं लग्न झालं नाही? लग्न झालं. कोण सांगतं लग्न झालं? यांचं झालं. आमचं झालं. माझं झालं नाही. तुझं का नाही झालं? बाबांना सांगून बघ ना. बाबांना मंत्र टाकून अशी एक अप्सरा अशी असं सांगते बाबा. तो गुंडाळा काय एकदम लग्न चालेल. चालेल ना? आले की नक्की सांगा माझा. कशाला रे? विलक्षण ब्रह्मकमळ माझ्या बाबांसाठी आधी बाबांना स्पर्श करा. परमेश्वरा त्या ब्रह्मकमळाचा स्पर्श होतात. माझे बाबा पुनर्वत होऊ देत ही तुझ्या जवळ प्रार्थना. बाबा तू मला पदस्पर्श करत असताना माझं काय झालं मलाच कळलं. आणि अचानक किती वेळ काय झालं हे तुम्हाला कळलं नाही. बाबा तुम्हाला माहिती होतं, परंतु माझ्यापासून लपवून ठेवलं तुम्ही. गोष्ट की माझा विवाह झाल्यानंतर माझ्या पत्नीचे हस्तस्पर्श होतात आपली शिरा होईल. परंतु या पुत्राच्या प्रेमापोटी तुम्ही हे मला सांगितलं नाही बाबा. परंतु झालेली गोष्ट टाळता येत नाही. पण हे या रूपाच्या वडिलांनी हा उपाय मला सांगितला. म्हणलं तुम्ही या ठिकाणी पुनर्जीवित झाला. माझाही निवेदन ऐकून घेतली की नाही? होय मी का केलं असं? तर तुमच्यावर संकट येईल, पण ते संकट कोणतं येईल हे काही सांगितलेलं नव्हतं. असं सांगितलं ज्यावेळी माणूस आपल्या मुलाला जन्म देतो ना त्यावेळी तो आपली काळजी त्या मुलांची काळजी घेतो. होय बाबा. ती मुलं हेच त्याला सर्वश्रेष्ठ असतात. आणि म्हणूनच जगाच्या रीतिरिवाजाप्रमाणे मी तुझी काळजी घेतली, तुझ्यावर प्रेम केलं. आणि म्हणूनच हे गुपित तुला सांगू शकलो नाही. कारण ते जर गुपित तुला कळलं असतं
तर तू लहान झाला असता. पण बाबा झाली गोष्ट की आपण टाळताय खाई, परंतु आता पुनर्जीवित झाला तेव्हा रूपा ये पुन्हा एकदा आपल्या माझ्या बाबांच्या आशीर्वाद घ्या. यापुढे मी एक ठरवलं, यापुढे हे राज्य तुला तुझी शौकीन तिच्यासोबत हे राज्य तू चालवायचं. बाबा मी आता ईश्वर चिंतनात बाबा अहो थोडे दिवस तरी तुमचा आशीर्वाद तुमची साथ हा राज्य कारभार या तुमचा आशीर्वाद अशी माझी इच्छा होती. परंतु तुमच्या इच्छेचा मी अनादर करणार नाही. तुम्हाला जर वाटत असेल की आपण गुरुकुलामध्ये जावं आणि त्या ठिकाणी ध्यानधारणा करावी तर बाबा त्याही गोष्टीला मी विरोध करणार नाही. आता तू राज्य कारभार गळीत चालवली यात तुला काही शंका नाही आणि म्हणूनच मी फार ठरवले यानंतर मी गुरुकुलात जाऊन ईश्वर चिंतनात येईल. काही हरकत नाही बाबा. तुमचं सदैव लक्ष आणि आशीर्वाद आमच्या पाठीशी राहून हा माझा मुलगा प्रशांत यापुढे राष्ट्रपदावर असेल तो तुम्हाला पुत्रवत सांभाळेल यात कोणतीही शंका नाही. यात Yeah.